नागदा स्टेशन आलंय आता. नागदा आमचं जेवण आता आलेलं आहे ट्रेनमधून. नमस्कार, मी क्षमापात्र स्वागत करते आपलं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे आम्ही रिक्षाची वाट पाहत होतो, कारण इथे आम्हाला इंदोरमधील काच मंदिर आणि गोपाळ मंदिर फिरायला जायचं होतं. सो इकडे आम्ही उभे आहोत काच मंदिरचं दर्शन घेण्यासाठी. तर इथे समोर जे आहे ना, तर ते आहे काच मंदिर, जे 10:30ला उघडणार होतो. त्यामुळे आम्ही इथे वाट बघत बसलेलो आहोत. हे पहा, इकडे सगळेजण आम्ही इथे वाट पाहत होतो. मंदिरामध्ये एंट्री नव्हती, मोबाईल शूट करण्यासाठी एंट्री नव्हती, त्यामुळे आम्ही तिथल्या मंदिराची शूटिंग घेतली नाही. तर नंतर आम्ही काच मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आम्ही इकडे आलेलो आहोत. गोपाळ मंदिर हे आहे गोपाळ मंदिर. खूप छान असं मंदिर आहे, दगडी मंदिर आहे हे. तर असं पूर्ण असं राजवाडासारखं ते मंदिर इथे दिसत आहे. आणि आतमध्ये हे दगडी मंदिर असल्यामुळे खूप छान असं थंड थंड हवा मस्त अशी खेळत होती. छान थंडगार वाटत होतं मे महिन्यात सुद्धा, त्यामुळे एवढं ऊन असल्याची जाणीव झाली नाही. लॉन्ग जंप कर, लॉन्ग. संडे मंडेला बंद आहे राजवाडा. चला, आता आमची पिकनिक संपलेली आहे, तर आम्ही चाललो आहोत आमच्या घरी कळवा खारेगावला. बाय बाय रूम. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. बाय बाय शैलाताई. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. पप्पा. हा आहे पूर्ण हॉटेलचा व्ह्यू. सो आम्ही इंदोर रेल्वे स्थानकावर पोहोचलेलो होतो. तर आम्ही शोधत होतो की एस्केलेटर कुठं आहे, कारण प्लॅटफॉर्म नंबर 4ला आमची ट्रेन लागणार होती. सामान भरपूर असल्यामुळं आम्ही एस्केलेटर कुठे असल्याचं शोधत होतो. आम्ही उज्जैनला पोहोचलेलो. इकडे बघा,
इकडे बघा स्टेशन. आता कोणतं स्टेशन आलंय? नागदा स्टेशन आलंय आता. नागदा पानी का बदलाव. आमचं जेवण आता आलेलं आहे ट्रेनमधून. जेवण आहे आमचं. हे आमचं ट्रेनमधलं जेवण. एकच गुलाबजाम आलाय. माझ्या अंगापर्यंत एवढासा भात दिलाय, डाळ दिली आहे आणि 2 भाज्या आहेत. एक पनीरची भाजी आहे आणि एक कोणती भाजी आहे? बटाटा आणि वाटाणा भाजी आहे. आणि ही पनीरची भाजी आहे. पनीरचे पीसेस शोधावे लागत आहेत. 1 2 टेस्ट बघूया आपण कशी आहे. टेस्ट कशी आहे? कशी टेस्ट आहे? छान आहे. रतलाम स्टेशन आलेलं आहे आता. आता सकाळ झालेली आहे. आम्ही लवकरच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला आता सकाळचे वाजले आहेत 7. आम्ही पोहोचलेलो आहोत मुंबई सेंट्रलला. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर. तिथून आम्ही भायखळ्याला गेलो आणि भायखळ्यावरून आम्ही इकडे आलो चिंचपोकळीला पोहोचलो. ठाणे स्टेशनला असा प्रवास आमचा. ठाणे स्टेशनपर्यंतचा असा आमचा प्रवास होता. 10 मिनिट थांबवून मी तुमचा निरोप घेते. बाय बाय.